ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून हाके यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रभर ओबीसी समाजातील सर्वांना एकत्र करण्यासाठी सभा घेत आहेत, आंदोलने करत आहेत। या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज एकत्र येत आहे। ते पाहूनच काही समाजकंटकांनी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रकार चालू केला आहे। ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि या घटनेचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। हाके हे लोकशाही मार्गाने ओबीसी हक्कासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत। हाके केवळ ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत आहेत। आजपर्यंत त्यांच्यावर 9 वेळा असे हल्ले झाले आहेत। अद्यापपर्यंत एकाही हल्ल्यातील हल्लेखोरांना कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। पोलिसांनी हल्लेखोरांवर का कारवाई केली नाही असा सवाल धनगर लोकांनी व्यक्त केला। त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांच्यावरही खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो तात्काळ मागे घेण्यात यावा आणि लक्ष्मण हाके यांना तात्काळ अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर आता पातळीमध्ये झालेला हा 9वा हल्ला आहे आणि आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यामुळे हल्लेखोरांचं मनोबल वाढत चाललेलं आहे आणि हाके सरांवर वारंवार हल्ले होत चाललेले आहेत। आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत, तुम्ही वेळीच दखल घ्या, हाके सरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा आणि हल्लेखोरांना कायद्याचा जो काय आहे तो जरब बसवा, अन्यथा ओबीसी समाज हा नेत्या वाचून पोरका होईल आणि मग ह्या आंदोलनाला वेगळं वळण लागेल। त्यामुळे शासनाने योग्य वेळी या गोष्टीवर पावलं उचलणं फार महत्त्वाचं आहे। नेमकं काय सांगाल? आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेला आहात आणि एक निवेदन दिलेलं आहे। लक्ष्मण हाके ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्यावर आतापर्यंत जवळपास 9 हल्ले झाले। त्या 9 हल्ल्यामध्ये ठोसपणे कारवाई कुणावरही झाली नाही। काली जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे पोलीस संरक्षणात असताना जो हल्ला झाला ते अतिशय निंदनीय आहे। सर्वप्रथम आम्ही सकल धनगर समाज म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात असे हल्ले होऊ नये, त्यांच्या सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी आणि आता ज्यांनी हल्ले केले हे 9 हल्ले ज्यांनी केले त्या सगळ्याच्या मुळाशी जाऊन या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची या संदर्भातली मागणी आहे। वेगवेगळ्या पक्षाचे असताना सुद्धा केवळ समाजासाठी एकत्र आलात असं चित्र दिसतंय, नेमकं काय सांगाल? कोणती मागणी असेल शासनाकडे? समाज नेते पूर्ण महाराष्ट्र करत असताना आता बघता जो 9वा हल्ला त्यांच्यावर आहे आणि काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष्मण हाके साहेबांनी फिरू नये, ओबीसी संघटना एकत्र येऊ नये, पण त्यांना धास्ती आहे। त्यामुळे आता 9वा हल्ला आहे। आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाला असलो, धनगर समाज यांची आई आहे आणि पक्ष वेगळा असतो, पण ज्या समाजवर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता त्याला समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे। पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष बाजूला ठेवून लक्ष्मण साहेब हाके हे महाराष्ट्र करत असताना हा 9वा हल्ला आहे। त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं त्याला शासन या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे असं होत असेल असं वाटत नाही? समोरचे जेव्हा वादग्रस्त हल्ले करतात बोलतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही। लक्ष्मण सर एकटे बोलतात का? जर समोरचा बोलून त्या प्रति हल्ला ते करणारच, आपण अधिकार आहे। लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा हल्ला करता, एका विशिष्ट समाजात टार्गेट करता, त्यांना हिणवता, ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता, मग आम्ही दगडं खायचे का? शासन म्हणून तुमचं काम आहे। ज्या लक्ष्मण हाके त्या भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या असताना दगडफेक करता, ही लोकशाही आहे का? जर लक्ष्मण हाकेंच्या जीवाला बरं वाईट झालं तर ओबीसी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.